नुकताच राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरात प्रकरणावरून राजीनामा झाला। यानंतर राज्यातील अनेक सरकारमधील मंत्र्यांचे आणि राजकारणातील बड्या नेत्यांचे अशोक खरात बरोबर असलेले फोटो समाज माध्यमात व्हायरल झाले। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। आता अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ एका अश्लील चित्रफितीमुळे अडचणीत सापडले आहेत। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांची तृतीयपंथी व्यक्तीसोबतची अश्लील चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे। हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील असून काँग्रेसने झिरवाळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री झिरवाळ यांच्यासोबत चित्रफितीमध्ये दिसतोय। यादव याच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी बहुल मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यांची प्रसारित झालेली चित्रफीत ही 7 महिन्यांपूर्वीची आहे। शासकीय निवासस्थानामध्ये तृतीयपंथी व्यक्ती मंत्री झिरवाळ यांच्यासोबत बिछाण्यावर असून शेजारी खाद्य आणि मद्य असल्याचं आपल्याला व्हिडिओत देखील पाहायला मिळते। 2 महिन्यांपूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं होतं। तेव्हाच झिरवाळ यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली होती। या चित्रफित प्रकरणाची झिरवाळ यांना कल्पना होती। मंगळवारी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षामध्ये मोठा गोंधळ सुरू आहे। मंत्रिपदासाठी काही इच्छुक असून त्यातून झिरवाळ यांना लक्ष केलं जात असल्याची पक्षामध्ये चर्चा आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांना मिळायला हवं अशी मागणी करणारे झिरवाळ हे राष्ट्रवादीचे पहिले नेते होते। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्याचं अजित पवार यांनी ठरवलं होतं असंही झिरवाळ यांनी जाहीर सांगितलंय। ही चित्रफीत समोर आल्यानंतर झिरवाळ चर्चेत आले असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित होणं महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अधःपतनाचं ज्वलंत उदाहरण आहे। झिरवाळ यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। या सर्व संदर्भात झिरवाळ यांच्या स्वीय सहायकाशी संपर्क साधला असता साहेबांना या प्रकरणी काही बोलायचं नाही असं सांगण्यात आले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेते गेल्या वर्षभरात वादात सापडलेत। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे। याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली होती। अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला। यानंतर सदनिका घोटाळा प्रकरणी जिल्हा न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना सुद्धा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। नाशिक सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती। यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली होती। विरोधी पक्ष माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले होते। यानंतर माणिकराव कोकाटेंनीही राजीनामा दिला। आता राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनीही महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। आता झिरवाळांच्या व्हिडिओनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा जोर धरते। त्यामुळे तसं झाल्यास धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि रुपाली चाकणकरांनंतर पद सोडावं लागणारे झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 4थे मंत्री ठरतील।